अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगलं नाही असं देवेंद्रजी म्हटलेले आहे. असं कुठेच नाही. कुणी म्हटलं देवेंद्रजी? मला दाखवा. इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमात ते नाही. म्हटलेले आहे. आणि याच्यावर- त्यांनी सांगितलं की बा दोघांचे वेगळे आहे. एक प्रशासनाच्या बाबतीत वेगळे आहेत, एक लोकांच्या बाबतीमध्ये एकाचे मतं वेगळे आहेत आणि दोघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. पण ते दोघांनाही म्हणजे शासनाला उलट चांगलं आहे असं पद्धतीने ते बोललेले आहेत. वेगवेगळे आहेत म्हणजे ते काही एकमेकांपासून विरोधात आहे असं म्हटलेलं नाही. तरी दोघांचे स्वभाव कसे आहेत, तुम्हाला कोण सोपं जातं असं विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते अतिशय चांगलं आणि मार्मिक होतं. मला असं वाटतं की त्याचा चुकीचा अर्थ आपण काढू नका. याच्यावरून अमोल मिटकरी म्हटले आहे 4 भिंतीच्या आत बोलायला पाहिजे होतं. अमोल मिटकरी म्हटले. मला वाटत नाही असं की बोलण्याची गरज आहे. जे आहे ते ओपन आहे. त्यांनी दोघांचंही कौतुक केलेलं आहे, पण दोघांच्या स्वभावातला फरक त्यांनी सांगितलेला आहे आणि आम्ही तिन्ही मिळून आम्ही काम व्यवस्थित करतोय. नाशिकचं पालकमंत्रीपद कधीपर्यंत सॉल्व होणार? वाट बघू आपण आता. धनगर समाजाच्या निधीची कुंभमेळा समोर आहे. धनगर समाजाच्या निधीची अडवणूक केली जाते असं गोपीचंद पडळकरांनी आरोप केलेला आहे. कुठे निधीची अडवणूक केली जात नाही. सगळ्या निधी आता आपण चोंडीला 681 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचं सगळं प्लॅनिंग तयार होत आहे. तीर्थक्षेत्र विकास मधून मी या ठिकाणी जवळपास 5 कोटी आपण म्हणजे अनेक ठिकाणी आपण या ठिकाणी निधी दिलेला आहे. ज्या ठिकाणी धनगर समाजाचं आमच्या लोकांचं वास्तव्य जास्त आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना मोठं सभागृह बांधायला पैसे निधी पूर्ण दिलेले आहेत. कुठे असं नाहीये की त्यांचा निधी कमी केला जातोय. ठाकरेंची शिवसेना मोर्चा काढणार आहे मुंबईच्या पावसात. ठीक आहे, शुभेच्छा त्यांना माझ्या. त्यांनी मोर्चा काढावा. दोन्ही राष्ट्रवादी जर विलीन झाल्या तर आनंद होईल असं म्हटलंय रामदास आठवलेंनी. राष्ट्रवादी एक गटावर पुढे जाऊ शकते असं म्हटलंय त्यांनी. ठीक आहे, आठवले काय म्हटले मला माहित नाही. ते त्यांचं मत असू शकतं. देवेंद्र फडणवीस ने शरद पवार की काफी तारीफ की है. तो अच्छा है ना, क्या गाली देना चाहिए रोज? आपको क्या लगता है बस हमने एक दूसरे को गाली देनी चाहिए? बिल्कुल नहीं, लेकिन जो- विरोधक होकर ये तारीफ करते हैं तो अच्छा है ना, इसलिए बहुत बड़ा कलेजा लगता है, बहुत बड़ा दिल लगता है. ये संजय राउत जैसा नहीं कि सुबह से लेके भू 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 करते रहो. अगले टाइम में कुछ साथ में आने की कुछ चर्चा चल रही है किसकी? इस कौतुक की वजह से. नहीं, मुझे कुछ पता नहीं. मैं इतना बड़ा कोई नेता नहीं हूँ कि उनके बारे में मुझे जानकारी होगी या मुझे कुछ बताएंगे. मैं एक छोटा कार्यकर्ता हूँ, मुझे इसके बारे में कोई जानकारी नहीं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.